भारतातील विविध प्राण्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याचे काम करणाऱ्या पेटा या संस्थेने वन्यजीवन संरक्षण कायदा 1972च्या कलम 48 चा भंग करणाऱ्या महादेवी हत्तीच्या संरक्षकांविरुद्ध कारवाई आणि त्याच्या बाबतीत तसेच पुनर्वसनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे एका लेखी अर्जाद्वारे केली होती। पेटाने नेमके त्यांच्या अर्जात काय प्रश्न उपस्थित केले आहेत ते जाणून घेऊया। भारतातील प्राणी हितासाठी कार्य करणारी संस्था पेटा उर्फ पीपल्स फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स इंडिया यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली होती। महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे असलेल्या 36 वर्षीय महादेवी उर्फ माधुरी हिच्या पुनर्वसनासाठी त्वरित लक्ष घालण्यात यावे आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी। महादेवी संरक्षकांविरुद्ध यापूर्वी तेलंगणा वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत कार्यवाही केली होती। 2025 मध्ये 2 गुन्हे नोंद करण्यात आले होते। महाराष्ट्र वन विभागाची परवानगी न घेता महादेवीला तेलंगणामध्ये वाहतूक करून नेण्यात आले होते। 2 वेळा गुन्हा नोंदवल्यानंतरही महादेवी ही कोल्हापुरातील खासगी मठात असल्याचे त्यांनी आपल्या अर्जात सांगितले आहे। डिसेंबर 2012 ते जुलै 2023 दरम्यान महादेवीला महाराष्ट्रातून तेलंगणा येथे 13 धार्मिक मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी नेण्यात आले होते। 8 जानेवारी 2023 रोजी या गुन्ह्याबाबत मठाकडून 25,000 रुपयांचा दंड आकारला होता। अलीकडील 3 महिन्यात प्राप्त झालेल्या 2 वैद्यकीय अहवालानुसार हत्तीनीची तपासणी केली असता तिला शारीरिक आणि मानसिक आजार असल्याचे स्पष्ट केले होते। यात तिच्या पायाला होणाऱ्या वेदना, तिच्या पायाची वाढलेली नख, तेलंगणातून परतताना तिच्या पायाला दुखापत झाली होती। 2017 मध्ये या महादेवी हत्तीनीमुळे याच मठातील मुख्य पुजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। तिला असलेल्या मानसिक आजारामुळे तिने पुजाऱ्याला सोंडेने पकडून भिंतीवर आपटून मारल्याचा गंभीर प्रकार घडला होता। मठाने सुरुवातीला महादेवीच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती, मात्र त्यानंतर त्यांनी वारंवार तिला महाराष्ट्रात आणि बाहेर मिरवणुकींसाठी भाड्याने देत असल्याचा पेटाच्या निदर्शनास आले। परवानग्या न घेता तिचा वापर करून तिला मानसिक दृष्ट्या अस्थिर करण्यात आले। हत्तीच्या सोंडेने लहान मुलांना फिरवून त्यातून पैसा कमवण्याचे कृत्यही मठाकडून सुरू होते। गुजरात येथील वंतारा यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या राधेकृष्ण मंदिर एलिफंट वेलफेअर ट्रस्ट मध्ये महादेवीचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी पेटाने न्यायालयाकडे दिली होती। न्यायालयाने पेटाच्या मागणीचा विचार करून महादेवीला वंतारा येथे पाठवण्याचे आदेश दिले होते। यानंतर महादेवीला सुरक्षितरित्या वंतारा येथे पाठवण्यात आले। त्यामुळे कोल्हापूरकरांनी आणि नांदणी वासियांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नसून तुमची आमची सर्वांची लाडकी महादेवी उर्फ माधुरी ही सुरक्षित व आनंदी आहे।